माझी डेली मुलीला पर्पस आणा, गुलाब घेऊन जावं, आय लव्ह यू म्हणा. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषी एडिटमध्ये. व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषयात झालेला आहे. असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे काय आपलं अलाइन मशीन आहे त्याचीच करायला लागेल. आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया. तर ओके, तर भाऊनो जे काय आपलं मटेरियल असेल ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे आपल्या अलाइन मोशन ॲपमध्ये. सिम्पली भाऊनो आपलं जे काय बिटमार्क असेल आणि सेक इफेक्ट असेल ते आपलं एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे आपल्या अलाइन मोशन ॲपमध्ये. जे काय आपलं बिटमार्क आहे ते ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर भाऊनो आपण बघू शकता की इथं बीट आहे. तर आपल्याला सिम्पली पहिल्या बीटवर आपला फोटो लावायचा आहे, आपला किंवा तुमच्या मॉडेलचा तुम्ही लावू शकता. अशा प्रकारे फोटो लावायचा आहे आणि याला ॲडजस्ट वगैरे करून सेट करायचा आहे आणि पहिल्या बीटवर लावून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपण पहिल्या बीटवर आपला पहिला फोटो लावलेला आहे. इथून आपल्याला जो काही व्हिडिओ आहे तो लावायचा आहे. तर चला तो व्हिडिओ लावून घेऊ. अशा प्रकारे भाऊंनो जो काही व्हिडिओ आहे तो लावायचा आहे. लावल्यानंतर भाऊंनो जे काही एक्स्ट्रा पार्ट आहे त्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे. कट केल्यानंतर भाऊंनो समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर जे काही आपलं सेक इफेक्ट दिसते त्याला अशा प्रकारे ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर भाऊंनो जो काय पहिला ब्लॅकवाला इफेक्ट दिसतो त्याला अशा प्रकारे क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर याला आपल्याला इफेक्टला कॉपी करायचा आहे. तर सिम्पली इथं इफेक्ट दिसतो, इफेक्टवर क्लिक करून 3 डॉट दिसतात त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथे बघू शकता की कॉपी इफेक्ट दिसतो त्याला सिम्पली कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर भाऊंनो बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला बिटमार्कमध्ये जायचं आहे. गेल्यानंतर भाऊंनो जो काय हा फोटो आहे त्याला आपल्याला तो आपण इफेक्ट कॉपी केला तो इथं पेस्ट करायचा. सिम्पली आपला पहिल्या फोटोला क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉटमध्ये जायचं आणि इथे बघू शकता की पेस्ट इफेक्ट दिसतो त्याच्यावर क्लिक करायचा आहे. बघू शकता जो काय आपण तो इफेक्ट कॉपी केला इथं पेस्ट झालेला आहे. एवढं झाल्यानंतर भाऊंनो बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर जे काय आपलं सेक इफेक्ट आहे त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर भाऊंनो जो काही हा दुसरा इफेक्ट आहे त्याला पण अशाच प्रकारे कॉपी करायचा आहे. सिम्पल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. इफेक्टच्या ऑप्शनवर जायचं आहे. 3 डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट दिसतात त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर भाऊंनो जे काय आपलं बिटमार्क आहे ते ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर भाऊंनो जो काय व्हिडिओ आहे दुसरा इफेक्ट त्या व्हिडिओला पेस्ट करून घ्यायचा आहे. सिम्पली व्हिडिओवर क्लिक करायचं आहे आणि इफेक्टवर जायचं आहे. गेल्यानंतर 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट दिसतात त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता भाऊंनो जे काय आपले इफेक्ट आहे ते अशा प्रकारे लागून जाईल. एवढं झाल्यानंतर भाऊंनो जे काय आपलं नाव आहे ते सिम्पली लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे भाऊंनो नाव लावून घ्यायचं आणि याला सेट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला जती हवा आहे तिथं ठेवून घ्यायचं आहे आणि याला पहिल्या बीट लोगून घेऊन जायचं आहे. बस पहिल्याच बीट लोगून घेऊन जायचं आहे. एवढं झाल्यानंतर भाऊंनो फोटोवर क्लिक करायचं आहे आणि हे जे काय आपलं ब्लेंडिंग ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि याची ऑपेसिटी आपल्याला थोडी कमी करायची आहे, 50 ठेवायची आहे. अशा प्रकारे एवढं झाल्यानंतर भाऊंनो समोर यायचं. समोर आल्यानंतर भाऊंनो जे काय आपलं बॉर्डर आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर भाऊंनो जे काय आपल्याला लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे. एवढं झाल्यानंतर भाऊंनो जे काय आपलं तुमचा लोगो आहे ते लावून घ्यायचं आहे आणि जे काय आपल्याला एक्सपोर्ट बटन क्लिक करायचं आहे आणि जे काय व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा असेल HD वगैरे तुमच्या हिशोबानं करून घ्यायचं आहे आणि एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ भाऊंनो कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग